नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मधील प्रॅक्टिस सेट 1.2 मधील सेकंड एक्झाम्पल मधील थर्ड एक्झाम्पल. प्रॅक्टिस सेट 1.2 मधील सेकंड मधील थर्ड एक्झाम्पल पाहणार आहोत. थर्ड एक्झाम्पल काय आहे? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन इन ग्राफिकल मेथड असं विचारलेलं आहे. ग्राफिकल मेथडमध्ये सॉल्व करताना आपल्याला माहितीच आहे की प्रथम आपण काय करतो, दोन इक्वेशन्स जे आहेत त्या इक्वेशन्सच्या लाईनवरचे 4-4 पॉईंट्स हे आपण प्लॉट करून घेत आहोत, काढून घेत आहोत आणि ते ग्राफ पेपरवर प्लॉट करून त्यातून जाणारी लाईन काढणार आहोत आणि त्या दोन्ही लाईन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतील त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स म्हणजेच त्या दोन लाईन्सचं सायमल्टेनियस इक्वेशन्सचं सोल्युशन असेल. चला तर मग आपण एक्झाम्पलला सुरुवात करूया. प्रथम वी हॅव राईट फर्स्ट इक्वेशन x + y = 0. मग आता या लाईनवर, या इक्वेशनवरून या लाईनवरचे आपल्याला 4 पॉईंट्स काढायचे आहेत. x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट आणि इथे काय असणार आहे xy कोऑर्डिनेट. मग गिवन इक्वेशन राईट करूया. x + y = 0. मी याआधी सांगितल्याप्रमाणे आपण काय करणार आहोत, एक व्हेरिएबल या बाजूला ठेवणार आहोत, दुसरं दुसऱ्या बाजूला घेणार आहोत. चला तर मग तेच करूया. देअरफॉर x = -y. मग यावरून आपल्याला आता y ची व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू लगेच मिळणार आहे. देअरफॉर पुट किंवा सबस्टिट्यूट म्हणा, पुट y = 0. y = 0 जर टाकला तर काय येणार आहे? देअरफॉर x = -0. -0 म्हणजेच 0. देअरफॉर x = 0. x ची व्हॅल्यू सुद्धा 0 येणार आहे. देअरफॉर 0 0. आता याच इक्वेशनमध्ये, आता हे जे इक्वेशन आपण तयार केलेलं आहे याच्यामध्ये आणखी 3 आपल्याला व्हॅल्यूज टाकाव्या लागतील. पुट y = 1. y = 1 या इक्वेशनमध्ये जर टाकलं तर x = -1 होणार आहे. देअरफॉर इफ y = 1 देन x = -1. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ -1 1. पुट y = 2 देन x = -2. देअरफॉर x = -2. देन इफ y = 2 then x = -2. therefore coordinates of -2 2. next आता पॉइंट कसं काढायचा? पुट y = 3 घ्या. मग ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करा. therefore x = -3. if y = 3 then x = -3. therefore coordinates of this point is -3 3. अशा पद्धतीनं या फर्स्ट इक्वेशनच्या लाईनवरील हे 4 पॉइंट्स आपण घेतलेले आहेत. 2x - y = 9. याचं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? इक्वेशन एक व्हेरिएबल एका साईडला आणि बाकीचे सर्व पलीकडे घेऊन जायचे आहेत. त्यासाठी आपल्याला इक्वेशन राईट करून घ्यावं लागेल. 2x - y = 9. देअरफॉर काय येणार आहे? आता वाटल्यास आपण काय करूया, y ला पलीकडे घेऊन जाऊया. देअरफॉर 2x = 9 + y. देअरफॉर x = आता x चा इथे कोएफिशियंट दिलेला आहे, तो सुद्धा आपल्याला नको आहे. मल्टिप्लायला 2 आहे, तो पलीकडे गेल्यानंतर डिवाइडला जाईल. 9 + y डिवाइड्स 2. हे आपलं इक्वेशन तयार झालेलं आहे. या इक्वेशनमध्ये y ची किंमत टाकल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार आहे. y ची व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार आहे. चला तर बघूया आपण x y आणि xy कोऑर्डिनेट. चला तर इथे लक्षात ठेवायचं आहे, y ची अशी व्हॅल्यू घ्यायची. आता समजा 2 जर आपण व्हॅल्यू घेतली 2 किंवा 0 घेतला, y = 0 जर घेतला, 9 + 0 9/2 हा जो फ्रॅक्शन आहे, हा फ्रॅक्शन रिड्यूस फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना
डेसिमल पॉईंटमध्ये येतो. म्हणून शक्यतो आपण अशी काळजी घ्यायची की इथे वायची व्हॅल्यू अशी घ्यायची की त्याला पूर्ण 2ने पूर्ण भाग जाईल. मग 0 जर घेतला तर 9/2 होईल. 2ने 9ला पूर्ण भाग जाणार नाही. म्हणून आपण इथे सबस्टिट्यूट किंवा पुट x इज इक्वल टू 1 घेऊया. x इज इक्वल टू जर 1 घेतलं तर काय येणार आहे, देअरफॉर y इज इक्वल टू 1 घेऊया. y इज इक्वल टू 1 घेतलं तर काय येणार आहे, x इज इक्वल टू 9 प्लस 1 डिवाइड्स 2 इज इक्वल टू 9 प्लस 1 10 डिवाइड्स 2. रेड्यूस फॉर्ममध्ये जर कन्वर्ट केलं तर काय 2 1 जा 2 2 5 जा 10. देअरफॉर x इज इक्वल टू 5 येते. म्हणजेच y इज इक्वल टू 1 जर घेतलं तर x ची व्हॅल्यू किती येणार आहे, 5. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ दिस पॉइंट 5 1 अशा पद्धतीने येणार आहे. नेक्स्ट पुट y इज इक्वल टू काय घ्यायचं आहे आपल्याला, y ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर आलेलं आहे, 2 घेतली तर काय होईल, 9 प्लस 2 11 होईल. आणि 11ला 2ने हा काय पूर्ण भाग जाणार नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, इथे आता 2 घेता येणार नाही, 3 घेऊन पाहूया. 9 प्लस 3 किती येत आहेत, 9 प्लस 3 12. 12 डिवाइड्स 2 म्हणजे भाग जातो. देअरफॉर पुट y इज इक्वल टू 3. देअरफॉर x इज इक्वल टू 9 प्लस 3 divides 2 is equal to 9 plus 3 12 divides 2 is equal to 2 1 za 2 2 6 za 12. Therefore x is equal to 6. If y is equal to 3 then x is equal to 6. Therefore coordinates of this point is 6 3. आता नेक्स्ट वन आपण y is equal to 5 घेऊ शकतो. 4 येणार नाही, 5 घेऊ शकतो. 5 घेतला तर व्हॅल्यूज पुढे पुढे जातात. म्हणून आपण y इज इक्वल टू काय घेऊया, -1 घेऊया. -1 का घ्यायचं आहे, -2 का घेतला नाही, कारण -2 जर घेतला असता तर काय झालं असतं, 9 - 2 7 7/2 आला असतं. 7/2 मग 2ने 7ला काय भाग जात नाही, निशेष पूर्ण भाग जात नाही. म्हणून आपल्याला -2 घेता येणार नाही, -1 घेऊया. y इज इक्वल टू पुट y is equal to -1. Therefore x is equal to 9 plus -1 divides 2. याच्यामध्ये आपण ही व्हॅल्यू टाकलेली आहे ना, याच्यामध्ये व्हॅल्यू टाकताना लक्षात घ्या y च्या जागेवर -1 टाकलेली आहे. Therefore x is equal to 9 plus into -1/2. Therefore x is equal to 8/2. Therefore x is equal to 2 1 जा 2 2 4 जा 8. Therefore x is equal to 4. x ची व्हॅल्यू किती आलेली, 4 आलेली. किंवा y is equal to 1 then x is equal to 4. Therefore here coordinates of this point is 4 - 1. आता काय करूया, पुट y is equal to -3 घेऊया. चालेल ना, y is equal to -3. -3 जर घेतलं तर x is equal to 9 plus -3 divides 2 is equal to 9 plus -3 divides 2 is equal to 9 - 3 6 divides 2 is equal to 2 1 za 2 2 3 za 6. Therefore x is equal to 3. x is equal to 3. Therefore these points coordinates are 3 - 3. अशा पद्धतीनं तुमचे हे पूर्ण दोन्ही लाईनचे इक्वेशन जे आहेत, इक्वेशनचे लाईन जे आहेत त्या लाईनवर आधारित लाईनवरचे हे पहिल्या लाईनवरचे 4 पॉईंट्स आणि हे दुसऱ्या लाईनवरचे 4 पॉईंट्स आपण काढून घेतलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत ग्राफ कसा ड्रॉ करायचा ते. प्रथम तुम्ही ग्राफ पेपर घेणार आहात. ग्राफ पेपरवर x ॲक्सिस आणि y ॲक्सिस ड्रॉ करून घेणार आहात. आपण काय करूया, प्रथम बरोबर असे मधोमध हा y ॲक्सिस ड्रॉ करूया. त्यानंतर बरोबर असा हा x ॲक्सिस ड्रॉ करूया. x ॲक्सिस आणि y ॲक्सिस ड्रॉ केल्यानंतर त्यांना काय करा, नावे देऊन घ्या.
हा एक्स ॲक्सिस, हॉरिझॉन्टली जो ॲक्सिस असतो तो एक्स ॲक्सिस आणि व्हर्टिकली जो असतो तो वाय ॲक्सिस. प्रथम या दोन्हींवरचं स्केल लिहून घ्या. स्केल मस्ट आहे. स्केल नसेल तर ग्राफ चुकीचा ठरेल. स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. तो झाल्यानंतर जे स्केल आहे त्या स्केल प्रमाणे आपण ग्राफवर काय करणार आहोत, नंबरिंग करणार आहोत. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचा इंटरसेक्टिंग पॉईंट जो आहे तो त्याचे कोऑर्डिनेट 0 0 असतील. हा 1 2 3 4 5 6 7. त्याच पद्धतीनं लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स -1 -2 -3 -4 -5 -6. त्यानंतर वरच्या साईडला अबोव साईड्स वाय ॲक्सिसची पॉझिटिव्ह 1 2 3 4 5 6 7 आणि खालची साईड 0 हा मध्ये आहे -1 -2 -3 -4 -5 -6. अशा पद्धतीनं आपण ग्राफवर हे नंबरिंग डिनोट केल्यानंतर आपलं इक्वेशन काय आहे पहा. येथे इक्वेशन आहे. या इक्वेशनवर नंबर कोणकोणते आहेत किंवा पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स कोणते आहेत ते प्लॉट करून घेऊया. पहिला म्हणजे 0 0. हा 0 0 कुठे येईल बघा. हा जो एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसचा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे याचेच कोऑर्डिनेट्स काय आहेत, 0 0 आहेत. त्यानंतर नेक्स्ट -1 1 आहे, -1 1 आहे. बघ आता -1 एक्स ॲक्सिसवरचा -1 आणि वाय ॲक्सिसवरचा 1 हा येथे येतो आहे -1 1. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट -2 2 आहे. एक्स ॲक्सिसवरचा -2 आणि वाय ॲक्सिसवरचा 2 यांचा हा पॉईंट अशा पद्धतीनं -2 2 आपल्याला प्लॉट करता येईल. त्यानंतर -3 3 आहे. -3 एक्स ॲक्सिसवरचा -3 आणि वाय ॲक्सिसवरचा 3 हा इथे प्लॉट होणार आहे -3 3. या चारही पॉईंटमधून जाणारी आपल्याला काय काढून घ्यावं लागेल, लाईन ड्रॉ करून घ्यावी लागेल. मग बघूया चला तर चारही पॉईंट्समधून जाणारी अशा पद्धतीनं आपण काय करून घेऊया, लाईन ड्रॉ करून घेऊया आणि तिला काय करून घेऊया, नाव देऊन घेऊया. कोणत्या इक्वेशनची लाईन आहे ही, x + y = 0. अशा पद्धतीनं आपण लाईन काढलेली आहे ही. चला तर मग आता दुसरी लाईन प्लॉट करून घेऊया, दुसरी लाईन ड्रॉ करून घेऊया. त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 5 1 5 1 कुठे येणार आहे, एक्स ॲक्सिसवरचा 5 आणि वाय ॲक्सिसवरचा 1 यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट हा येणार आहे. याला आपण काय म्हणणार आहोत, 5 1. त्यानंतर सेकंड 6 3 6 3 कुठे आहे, एक्स ॲक्सिसवरचा 6 आणि वाय ॲक्सिसवरचा 3 म्हणजे या इथे प्लॉट होणार आहे हा 6 3. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट 4 -1 एक्स ॲक्सिसवरचा 4 आणि वाय ॲक्सिसवरचा -1 म्हणजे हा पॉईंट इथे प्लॉट होणार आहे 4 -1. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, नेक्स्ट पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 3 -3 एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा -3 म्हटल्यानंतर बघा इथे हा पॉईंट प्लॉट होतोय 3 -3. आणि या चारही पॉईंटमधून जाणारी आपल्याला काय काढायची आहे, लाईन काढायची आहे. बघूया जाते की नाही, लाईन जाते. हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला लाईन काढता येऊ शकते. अशी लाईन काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याला
नाव देऊन घ्यायचं आहे. कोणत्या इक्वेशनचा लाईन आहे? 2x - y = 9. यांचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे, कोणता आहे इंटरसेक्टिंग पॉईंट? हा आहे बघा. याला आपण P नाव देऊया. याचे कोऑर्डिनेट जर विचार केला तर याचे कोऑर्डिनेट आहे 3 - 3. म्हणून हिअर सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन इज 3 - 3. चला फोर्थ एक्झाम्पल पाहूया आपण. फोर्थ एक्झाम्पल काय? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन इन ग्राफिकल मेथड. फर्स्ट इक्वेशन इज 3x - y = 2. आपल्याला हे इक्वेशन खाली राईट करून घ्यावं लागेल. 3x - y = 2. ह्या ग्राफ मध्ये टेबल जो आहे तिथे x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट आणि इथे x y कोऑर्डिनेट आपण लिहिणार आहोत. आपल्याला हे आता एक व्हेरिएबल एका बाजूला आणि बाकी सर्व दुसऱ्या बाजूला अशा फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. देअरफॉर 3x = 2 - y पलीकडे गेल्यानंतर +y डिवाइड्स देअरफॉर काय होईल मग आता? 3x = 2 + y. देअरफॉर x = 3 मल्टिप्लायला आहेत, पलीकडे गेल्यावर डिवाइडला जातील. 2 + y डिवाइड्स काय येणार आहे? 3. आपल्याला हे एक्झाम्पल पाहत असताना लक्षात घ्या, वायची व्हॅल्यू अशी घ्यायची की त्यांची या दोघांची ॲडिशन झाल्यानंतर 3 ने पूर्ण भाग जाईल, म्हणजे रिमाइंडर काही उरणार नाही. अशा फॉर्ममध्ये आपल्याला या वायची व्हॅल्यू घ्यायची आहे. मग घेऊया. चला पुट 0 जर घेतलं तर 2 + 0 आणि 2/3. 3 ने डिवाइड होत नाही म्हणून वायची व्हॅल्यू 1 घेऊया. पुट y = 1. देअरफॉर x = 2 + 1/3 = 3/3 = 1. हिअर आपण काय घेतलंय? y = 1 देन x = 1. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ दिस गिवन पॉइंट इज 1 1. नेक्स्ट आपण याच्यामध्ये ट्राय करून बघूया. 2 ट्राय करूया. 2 + 2 4. 4/3. 3 ने 4ला डिवाइड होत नाही म्हणून आपण काय करूया? इथे 3 घेऊन पाहूया. 3 + 2 5. 5/3. 3 ने पुन्हा 5ला डिवाइड होत नाही म्हणून वायची व्हॅल्यू आपल्याला किती घ्यावी लागेल? पुट y = 4. मग 4 जर घेतली आपण वायची व्हॅल्यू किती? 4. तर काय होईल? सबस्टिट्यूट करा. x = 2 + 4 डिवाइड्स 3 = 2 + 4 6 डिवाइड्स 3 = 3 × 1 = 3 3 × 2 = 6. Therefore x = 2. Here coordinates of given point is 2 4. नेक्स्ट आता आपण आणखी एक पॉईंट घेऊया. कोणता पॉईंट घेऊ शकतो? 7 ॲज वेल ॲज पुट y = 7 म्हणूया आपण. मग 7 जर वायची व्हॅल्यू 7 पुट केली गिवन या इक्वेशनमध्ये तर काय मिळणार आहे आपल्याला? x = 2 + 7 डिवाइड्स 3 = 9 डिवाइड्स 3 = 3 3 = 9. देअरफॉर x = 3. y = 7 देन x = 3. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ 3 7. नेक्स्ट आता आणखी एक पॉईंट आहे घ्यावा लागेल, तो म्हणजे आपण निगेटिव्ह नंबर घेऊया. निगेटिव्ह नंबर कोणता घेता येईल? मग कोणता घेता येईल? y = याच्यामध्ये जर काय घेतलं? -6 जर घेतला, -1 जर घेतला तर 2 - 1 1 येईल, घेता येणार नाही. -2 घ्या, 0 येईल, तेही चालणार, चालेल ना, तेही चालेल. परंतु आपण -2 नको घेऊयात, -3 घेऊयात. -3 + 2 -1 -4 -5 घेऊया. y = -5 देन x = 2 + -5 डिवाइड्स 3 काय येणार आहे? 2 - 5 डिवाइड्स 3 = -3 डिवाइड्स 3 = -1.
म्हणजेच आपल्याला वायची व्हॅल्यू -5 घेतली तर एक्सची व्हॅल्यू -1 येते आणि म्हणून हे कोऑर्डिनेट्स आपण जे गिवन आलेले आहेत ते राईट करून घेतलेले आहेत। फर्स्ट इक्वेशनच्या लाईनवरचे हे 4 पॉईंट्स आपण काढून घेतले। तुम्हाला याआधीही मी सांगितलेलं आहे 4 पॉईंट्स का काढायचे आहेत। 3 पॉईंट्स जरी काढले तरी त्या 3 पॉईंट्समधून जाणारी लाईन आपल्याला ड्रॉ करता येईल, परंतु रॉंग येण्याची प्रोबॅबिलिटी कमी करण्यासाठी आपण 4 पॉईंट्स घेतो, जेणेकरून कॅल्क्युलेशन करत असताना एखाद्या पॉईंट्सचे जर एखाद्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढताना जर चुकीचे आलेले असतील तर उर्वरित 3 पॉईंट्समधून आपल्याला लाईन काढता। चला तर आपण नेक्स्ट इक्वेशन बघूया। नेक्स्ट इक्वेशन काय आहे, 2x - y = 3। या इक्वेशनवरील आपण 4 पॉईंट या इक्वेशनच्या लाईनवरील आपण 4 पॉईंट्स काढूया। x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट, xy कोऑर्डिनेट। गिवन इक्वेशन इज 2x - y = 3। therefore 2x = 3 + y, -y इक्वल साइनच्या पलीकडे प्लस y झाले। therefore x = 3 + y divides 2। therefore x = 3 हे इक्वेशन आलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, पुट y = समथिंग का असा नंबर घ्यायचा आहे की त्यांची ॲडिशन, नोमरेटरची ॲडिशन जी होईल ती झाल्यानंतर त्याला 2 ने पूर्ण भाग जाईल, पूर्ण डिवाइड होईल, म्हणजे रिमाइंडर 0 राहील। चला तर बघूया आपण। 0 जर घेतलं 3/2 येतं आणि 2 ने पूर्ण भाग जात नाही। 1 घेऊया, y = 1, x = 3 + 1 divides 2। मग 2 ने डिवाइड जर झालं तर यांचे ॲडिशन करून घ्या। 4 divides 2 = 2। therefore x = 2। if y = 1 then x = 2। therefore 2, 1 is coordinates of given point। त्यानंतर काय करा, पुट y = आता 2 घ्या बरं। 2 जर घेतला तर 3 + 2 5 होतं, 5 divides 2, 2 ने 5 ला डिवाइड्स होत नाही, रिमाइंडर शिल्लक राहतो। y = आपण 3 घेऊया, 3 + 3 येईल। चला 3, substitute this value in this equation। x = 3 + 3 divides 2 = 6 divides 2 = 3। therefore x = 3। if y = 3 then x = 3। therefore 3, 3। put y = 5 जर घेतला तर x = 3 + 5 divides 2 = 8 divides 2 = 4। म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू 5 जर घेतली तर x ची व्हॅल्यू 4 येणार आहे। therefore coordinates of given point is 4, 5। त्याच पद्धतीने एक नंबर आता आपण निगेटिव्ह घेऊया। y = पुट y = -1 जर घेतला तर x = 3 - 1 divides 2 = 2 divides 2 = 1। म्हणजे y = -1 जर घेतला तर x ची व्हॅल्यू 1 येते, 1 - 1। अशा प्रकारे ह्या 2 लाईन्सच्या इक्वेशनचे लाईन्स ज्या आहेत त्या लाईन्सवरचे प्रत्येकी 4 पॉईंट्स आपण काढून घेतलेले आहेत। आता आपण पाहणार आहोत ते ग्राफ पेपरवर ह्या लाईन्स कशा ड्रॉ करता येतील। आपण x ॲक्सिस आणि y ॲक्सिस ड्रॉ करूया। हा आपण y ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे, त्यानंतर हा x ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे। अशा पद्धतीनं आपल्याला स्केल लिहिणं अत्यावश्यक आहे, गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे। म्हणून आपण स्केल लिहून घेऊया। स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर = 1 युनिट। आणि त्या स्केल प्रमाणे आपण इथे नंबरिंग पण देणार आहोत।
4 5 6 7 इकडे -1 -2 -3 -4 -5 -6 -7 1 2 3 4 5 6 7 8 -1 -2 -3 -4 -5 -6. आता आपण गिवन आपले जे पॉईंट्स आहेत ते प्लॉट करून घेऊया. फर्स्ट इक्वेशनच्या लाईनवरचे पॉईंट्स 1 1 म्हणून एक्स ॲक्सिसवरचा 1 वाय ॲक्सिसवरचा 1 यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट हा म्हणून 1 1 हा पॉईंट आपण प्लॉट करून घेतला. त्यानंतर 2 4 एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा 4 म्हणजे हा पॉईंट आपण प्लॉट करून घेतला 2 4. त्यानंतर 3 7 एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा 7 म्हणजे हा पॉईंट इथे प्लॉट होणार आहे 3 7. त्यानंतर नेक्स्ट वन -1 -5 एक्स ॲक्सिसवरचा -1 आणि वाय ॲक्सिसवरचा -5 म्हणजे आपला हा पॉईंट असणार आहे -1 -5. या चारही पॉईंट्समधून जाणारी लाईन आपल्याला ड्रॉ करावी लागेल. चला तर ड्रॉ करून बघूया आपण लाईन येते की नाही. अशा पद्धतीनं आपल्याला लाईन ड्रॉ करता येईल. अशा पद्धतीनं आपण लाईन ही ड्रॉ केलेली आहे. आता नेक्स्ट इक्वेशनची लाईन ड्रॉ करणार आहोत. नेक्स्ट इक्वेशनमध्ये बघा त्या इक्वेशनच्या लाईनवरचे पॉईंट्स हे 4 पॉईंट्स आहेत. फर्स्ट पॉईंट काय आहे 2 1. आपल्याला 2 एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा 1 म्हणजे हा पॉईंट आहे तुमचा 2 1 तो प्लॉट करून घेतलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट 3 3 एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा 3 हा पॉईंट येथे प्लॉट करून घेतलेला आहे 3 3. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट 4 5 कुठे प्लॉट होणार आहे 4 आणि हा 5 इथे 4 5. त्यानंतर नेक्स्ट 1 -1 आणि -1 इथे प्लॉट होणार आहे हा 1 -1. या 4 पॉईंट्समधून जाणारी आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. कशी ड्रॉ करू शकतो आपण बघा. अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ होणार आहे. लाईन ड्रॉ झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमचा ग्राफ अशा पद्धतीनं मिळेल. या दोन्ही लाईन्सची इक्वेशन्सची नावं लिहून घेऊया आपण. 3x - y = 2 आणि हा दुसरा कोणता आहे 2x - y = 3. या दोन्ही लाईन्सचा इंटरसेक्टिंग पॉईंट हा आहे. याला P नाव देऊया आपण. आणि याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत -1 -5 -1 -5 म्हणून सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज -1 -5. चला नेक्स्ट इक्वेशन बघूया. सॉल्व दिस फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन इन बाय ग्राफिकल मेथड असं आपल्याला विचारतील. त्यावेळेस आपल्याला गिवन इक्वेशन्स ही 2 दिलेली आहे. 5th एक्झाम्पल आहे 3x - 4y = -7. याचा आपल्याला ग्राफ काढण्यासाठी या इक्वेशनच्या लाईनचा ग्राफ काढण्यासाठी आधी आपल्याला या लाईनवरील 4 पॉईंट्स ड्रॉ करून घ्यावे लागतील किंवा 4 पॉईंट्स काढून घ्यावे लागतील. ते आपण काढूया XY आणि XY कोऑर्डिनेट्स. मग गिवन इक्वेशन काय आहे 3x - 4y = -7. हे इक्वेशन जे आहे हे आपण काय करूया एक व्हेरिएबल एका बाजूला ठेवूया बाकीचं सर्व दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊया. तर काय येतंय पहा. देअरफॉर 3x = -7 + 4y
हे -4y पलीकडे गेल्यानंतर +4y झालेले आहेत. देअरफॉर 3 मल्टिप्लायला आहेत, पलीकडे गेल्यावर डिवाइडला जातील. x इज इक्वल टू -7 + 4y डिवाइड्स 3. मग आता y ची व्हॅल्यू अशी घ्यायची आहे आपल्याला, लक्षात घ्या, y ची व्हॅल्यू अशी घ्यायची आहे का जी काय मिळेल. एकतर तुम्ही अशा पद्धतीने करून घेऊ शकता किंवा इक्वेशन तुम्हाला इकडे y व्हेरिएबल ठेवून बाकीचं सर्व पलीकडे घेऊन जाऊ शकता, असंही करू शकता. बघा 3x -7 अलीकडे आणा, +7 होते इक्वल टू -4y चे +4y झाले आणि 4 डिवाइडला येऊ द्या. 3x + 7 डिवाइड्स 4 इज इक्वल टू y. अशा पद्धतीने घेऊ शकता इक्वेशन, अशा पद्धतीने घेऊ शकता आपण, अशा पद्धतीने घेऊ. देअरफॉर वायच्या जागी अशी व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे की ती व्हॅल्यू घेतल्यानंतर इथे सबट्रॅक्शन ॲडिशन आहे, ती ॲडिशन झाल्यानंतर उर्वरित जी संख्या राहील त्या 3 निश्चित भाग जाईल, म्हणजे 4 भाग जाईल, रिमाइंडर 0 राहील. चला 0 घेऊन पाहूया. तर 0 जर घेतलं तर 4 0 जा 0, -7 3 3 7 पूर्ण भाग जात नाही. 1 घेऊन पाहूया. 4 1 जा 4, -7 + -3 ला 3 ने जातो. मग चला काय करूया, पुट y इज इक्वल टू 1, तेव्हा x इज इक्वल टू -4 1 जा y जागेवर आपण व्हॅल्यू पुट केली आहे, डिवाइड्स 3. देअरफॉर इक्वल टू -7 + 4 1 जा 4 डिवाइड्स 3 इज इक्वल टू -3 डिवाइड 3 इज इक्वल टू -1. म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू 1 पुट केल्यानंतर x ची व्हॅल्यू -1 मिळाली. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ गिवन पॉइंट इज -1 1. त्यानंतर काय करूया, नेक्स्ट पुट y इक्वल टू आपण 2 घेऊन पाहूया. 4 2 जा 8 -7 म्हणजे 1, तर ते चालत नाही. 3 घेऊन पाहूया. 4 3 जा 12 -7 6 5/3 तेही जमत नाही. मग आपण काय करूया, 4 घेऊन घेऊया. 4 जा 16 -7 इज इक्वल टू 9, म्हणजे y इज इक्वल टू ही व्हॅल्यू आहे. मग ही टाकल्यानंतर मिळेल, चला बघू आपण, x इज इक्वल टू -4 4 डिवाइड 3 इज इक्वल टू -7 + 16 डिवाइड्स 3 इज इक्वल -7 + 16 + 9, लक्षात घ्या, +9/3 इज इक्वल टू 3. 3 9 3. जे आपण जर y ची व्हॅल्यू 4 घेतली, काही व्हॅल्यू मिळणार आहे 3 मिळणार आहे, लक्षात. म्हणून कॉट काय आले 3 4. आता आपण या इक्वेशनचा विचार करू. चला 2 पॉइंट्स आपण इक्वेशननुसार काढले, 2 पॉइंट आपण या इक्वेशननुसार काढूया. याच्यामध्ये आपल्याला x पुट करावे लागेल. मग काय येईल, पुट x इज इक्वल टू 1 पुट करून बघूया. 3 + 7 10/4 4 ला पूर्ण डिवाइड होत नाही, रिमाइंडर, म्हणून आपल्याला ती 1 घेता येणार आहे. पाहूया. 3 2 जा 6 + 7 येते, 6 + 7 13/4 3 ला पण पूर्ण डिवाइड होत नाही. 3 घेऊया. 3 जा 9 9 + 7 16/4 जातो, म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू 3 येईल. हे पॉईंट येतात, आपल्याला व्हॅल्यू 3 घेतली तर y इक्वल टू येणारच आहे, म्हणून आपल्याला घ्यायचं नाही. म्हणजे ह्या इक्वेशनवरून आपले स्टेप होण्यापेक्षा आपण याच्यातूनच बघूया. आपण चला -1 घेऊन पाहूया. आपण किती घेत आहोत इथे, y इज टू 4. मग 5 घेऊन पाहूया. चला 5 4 जा 20 20 + 7 30.